नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण चुलीवरचं चिकन अगदी झणझणीत आणि तर्रीवालं कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर बेत होता आमच्याकडे चिकनचा। आमच्याकडे होती भाताची लावणी कोकणामधल्या शेतघरावरती। तर अशा 15 ते 20 माणसं आमच्याकडे भात लावणीसाठी होती। त्याचं जेवण आम्ही तिथे बनवणार होतं। तर पूर्ण रेसिपी आपण बघूया। शेतघरावरती आम्हाला हे जेवण बनवायचं होतं चिकन। तर पूर्वतयारी आम्ही थोडीशी घरातूनच करून आणलेली होती, कारण सगळंच आपलं अवेलेबल होत नाही शेतघरावरती। तर पेस्ट वगैरे असं आम्ही सगळं करून आणलेलं होतं। तुम्हाला मी साहित्याचं प्रमाण करताना सांगणारच आहे। तर हे बघा, सुरुवातीला आपण 3 ते 4 कप इथे तेल घेतलेलं आहे। चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि तमालपत्र चांगलं तडतडवून घेतलेलं आहे छानपैकी। आणि त्यानंतर आलं आणि लसूणची आपण पेस्ट त्याच्यामध्ये करून आणलेली होती घरातून, ती आपण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। तर आपण हे जवळपास आलं 150 ग्रॅम होतं आणि लसूण 200 ग्रॅम वापरलेली होती, आणि त्याची पेस्ट आपण करून याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। तोपर्यंत आपण इथे 4 किलो चिकन कापून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेलं आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 किलो कांदा आणि अर्धा किलो टोमॅटो अशी पेस्ट करून आणलेली होती। ही घरातूनच आपण करून आणलेली होती। ती सुद्धा आता छान अशी भाजून घ्यायची आहे। गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे। ओल्या खोबऱ्याचं वाटण आम्ही घरातून करून आणलेलं होतं। ओल्या खोबऱ्यामुळे अतिशय सुंदर अशी टेस्ट आली होती चिकनला, आणि त्याची तरीसुद्धा खूप छान येते बरं का। ओल्या खोबऱ्यामधलं वाटण आपण करून बघा। हे बघा, हे आम्ही 2 ओले नारळ घेतले होते। त्याच्यामध्ये ते आम्ही भाजून त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला 100 ग्रॅम ॲड केलेला होता, आणि त्यानंतर भाजून वाटून हे आपण आणलेलं आहे। तर हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया। तेल असं कडेने चांगलं सुटायला पाहिजे, हे जे आपण पूर्ण ग्रेव्ही भाजतोय। त्यानंतर आपण इथे हळद टाकायची आहे। हळद आपण 4 टीस्पून इथे वापरलेली आहे। मी अंदाजेच टाकली आहे, पण तुम्हाला मी प्रमाण सांगते। तसेच इथे आपण लाल तिखट 4 ते 5 चमचे मोठे वापरलेले आहेत, घरातलं तिखट वापरलेलं आहे। त्यानंतर चांगली तरी येण्यासाठी आणि कलर येण्यासाठी आपण इथे एव्हरेस्टचा तिखा लाल मसाला 1 पाकिट टाकलेला आहे। हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आणखीन 1 चिकन मसाल्याचं पाकिट सुद्धा लागतं, ते आपण शेवटी टाकणार। जेवढी ही ग्रेव्ही आपण व्यवस्थित भाजून घेऊ तर तेवढं हे चिकन अगदी छान लागतं, त्याची टेस्ट अगदी उत्तम येते, आणि वरती तरीसुद्धा छान येते। असं भाजल्यामुळे ना जी तेलाची तरी असते ती खूप छान येते वरती। तर हे आपण मंद आच करूनच नेमकं असं भाजून घेतलेलं आहे बघा। व्यवस्थित लक्ष ठेवावं लागतं त्याच्यासाठी। त्याच्यानंतर आपण मीठ ॲड करून घ्यायचं आहे। चवीनुसार तुम्ही इथे मीठ वापरू शकता तुमच्या। मीठ आता घालून झाल्यानंतर सुद्धा आपण थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे। खरा स्वाद जे आपण आता हा मसाला भाजतोय त्याच्यामध्येच आहे। आता मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आपलं 4 किलो आपण चिकन धुवून ठेवलेलं होतं ते ॲड करणार आहोत, आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दरवर्षी भात लावणीच्या वेळेस, म्हणजे भात लावणीचा शेवटचा दिवस असला की आमच्याकडे असं चिकन बनतं, आणि आम्ही ते ज्या महिला आमच्याकडे आलेल्या असतात भात लावणीसाठी त्यांना आम्ही हे खाऊ घालतो। 2 छोट्या आकाराचे वाडगे भरून मी सुरुवातीला आता इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण थोडं पाणी वापरून चिकन चांगलं शिजून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला जसा पातळ रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता। आता आपण हे कव्हर करून ठेवूयात थोडा वेळ, आणि व्यवस्थित त्याला शिजून घेऊया। आज चिकनचा बेत आहे, लावणी आहे चालू आमची भाताची। या सगळ्यांनी जेवायला चिकन। 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून आपण हे चिकन व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे, आणि जे आपण लाकडं जास्त प्रमाणात लावून इथे शिजवल्यामुळे ते लगेचच 15 ते 20 मिनिटांमध्ये शिजलेलं आहे। आणि त्यानंतर थोडी आपण लाकडं बाहेर काढून त्याला पुन्हा मंद आचेवरती ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे तरी चांगली वरती येते। तर शेतावरती कुठलंही जेवण आम्ही बनवलं की असं हे शेताच्या बांधावरती आम्ही काढून ठेवत असतो। तर हे आम्ही असं
पानावरती थोडंसं जेवण बाहेर ठेवलेलं आहे. हे आपण निसर्गातील सजीवांसाठी ठेवत असतो. आणि जेवणाची वेळ झाली, सगळ्या महिला जेवायला बसल्या. मस्त छान असा बेत झालेला. सगळ्यांना चिकन खूप आवडलं आणि भात, भाकरी, कांदा, लिंबू असं सगळं आम्ही केळीच्या पानावरती जेवण वाढलेलं होतं. महिला छान अशा जेवल्या. तुम्हाला आजची चिकनची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने एकदा चिकन नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. 4 किलो चिकन 15 ते 20 माणसांना व्यवस्थित असं पुरतं. तुमची घरामध्ये कुठलीही छोटी मोठी पार्टी असेल तरी तुम्ही 15 ते 20 माणसांच्या प्रमाणामध्ये हे चिकन व्यवस्थित पुरतं. तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला का हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद.